हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडलीक वरदे हरि विठ्ठल, श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। ब्रह्मनिष्ठ गुरुवर्य रंगनाथ महाराज की जय। श्री विनायकं गुरुर्नौमि साकरे नाम विश्रुतम्, येषां चरण सान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति। साखरे वंश विख्यातं ज्ञानदान परायणम्, विनायकं गुरुर्वन्दे भवबन्धविमुक्तये। श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणां ज्ञानदानेकदक्षं, प्रभावती क्षेत्रनिवासिनं नमामि वेदान्तविदां वरिष्ठं। पुंडलीकवरदे हरिविठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जो आनंद सत्य प्रकाश, विभो आणि आधार नाम रूपास, बुद्धी न जाणे आणि जाणे ही त्यास, तो अपार शुद्ध परमात्मा मीच्याशी। माझे अपार स्वरूप समुद्रावरती, जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती, सूर्य चंद्र वरुण यम मिरविती, देवी कुबेर ही तैसेची। जो सर्वज्ञानी दयाघन, मुनी हृदयी ज्याचे करीती ध्यान, त्याचे बुद्धी उपाधी करुण, मिथ्या भान मजची माझी होतसे। ज्याच्या अज्ञाने भाषे जगत, जसा दोरीवरी सर्प दिसत, परी दोही ठाई ना सर्प जगत, ते स्वतंत्र आणि स्वयं ब्रह्म मीच्यासे। हे पुरुषी सदैव निष्काम, बोध प्राप्ती कारणे भजावा राम। तो मीची आहे आत्मा आप्तकाम, तरी नमन कवना करावे म्या। जयांचे केलिया स्मरण, सकळ विद्येचे होय अधिकरण, तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारोनी आता। चला, विचार सागर तरंग 5वा, परिच्छेद 7वा। मृगजलाचा दृष्टांत विषम आहे। मृगजल म्हणजे आपणाला जे शेतामध्ये पाण्यासारखं दिसतं त्याला मृगजल म्हणतात। कुठे कुठे मृगांबू म्हणून त्याचं नाव आलेलं आहे। मृगजलाचा दृष्टांत विषम आहे। विषम म्हणजे दृष्टांत न लागणारा आहे। जसं कीर्तनामध्ये एखादा टाळकरी प्रमाण उचलतो आणि वक्ता
जो त्याचं विवेचन चालू असतं त्या विवेचनाला धरून जर प्रमाण आलं तर त्याला समप्रमाण म्हणतात. आणि सांगणारा एक सांगायला आणि प्रमाण दुसरंच आलं त्याला काय म्हणायचं? विषम प्रमाण. तसा शिष्यानं या ठिकाणी एक दृष्टांत दिला होता. कशासाठी? मृगजलाचा दिला होता दृष्टांत की जर संसार दुःख मिथ्या वेद गुरुपासून निवृत्त होत असतील तर संसार दुःखाची निवृत्ती ही मिथ्या वेदगुरूपासून जर होत असेल तर मृगजळानं तहान भागायला पाहिजे. आता आपणाला वाटतंय हा दृष्टांत तर बरोबर आहे, आपल्याला वाटतो ना तसा, पण तोच दृष्टांत कसा विषम आहे त्यानं तो दृष्टांत दिलेला कसा इथं लागत नाही ते या परिच्छेदामधून सांगतात. कारण तो दृष्टांत आडवा येऊ लागला. तो दृष्टांत शिष्याची बाजू परिपक्व करू लागला आणि तसं खरंही वाटू लागलं की शिष्य बोलतो तो दृष्टांतानं बोलतो आणि त्याचा दृष्टांत योगी आहे असं वाटू लागलं. पण त्यांनी दृष्टांत कशासाठी दिला होता? हे कारण वेद गुरु तुम्ही मिथ्या म्हणून सांगता आणि त्या मिथ्या वेद गुरुपासून शत्रूप असणाऱ्या संसाराची निवृत्ती करता. मग जर एखाद्या शेतातल्या माणसाला तहान लागली, ती तहान खरीच आहे, तर मग त्यानं विहिरी बारव न पाहता त्यानं मृगजळामधलंच पाणी आणावून प्यावं आणि तहान भागवावी. पण असं होत नाही ना. त्याचा म्हणण्याचा भाग काय आहे? असं मृगजळाच्या पाण्यापासून तहान भागत नाही असं त्याला म्हणायचंय. मग मृगजळापासून तहान भागत नाही ना, मग वेदगुरूपासून संसार दुःखही निवृत्त व्हायला नाही पाहिजे. आणि तुम्ही तर म्हणता की वेदगुरूपासून संसार दुःखाची निवृत्ती होती, असा त्याच्या मनचा भाग होता. म्हणून त्यानं तो दृष्टांत दिला होता मृगजळाचा. पण गुरुजी म्हणले तुझा दृष्टांतच बरोबर नाही. तो दृष्टांत विसंगत द्याला, संगतवार नाही. आपल्याला कशात वाटायले हो दृष्टांत त्याचा संगतवार नाही? हे कशामुळं? शास्त्र तर सांगणारच आहेत, गुरुजी तर सांगणारच आहेत ना. पण आता आपणाला 3 सत्याचं ज्ञान माहित आहे. एक पारमार्थिक सत्ता, आत्मस्वरूप जे आहे आपलं त्याची पारमार्थिक सत्ता आहे, आणि दुसरी हे आपल्याला प्रतीतीला यायलेले जे पदार्थ आहेत जगतातले हे सर्व व्यावहारिक सत्तेतले आहेत. आणि प्रातिभाषिक सत्तेतले पदार्थ हे भ्रमरूप पदार्थ. दोरीवर सर्पाची उत्पत्ती दिसणं, शिंपल्यावर चांदीची प्रतीती येणं, खोडावर पुरुष दिसणं, स्वप्न धरा ना, स्वप्न आहे कारण आपण मिथ्या केलेलंच आहे की. साक्षी भाष्य पदार्थ म्हटलं की मिथ्याच आले. मग ही जी पदार्थ आहेत ही प्रातिभाषिक सत्तेतली आहेत. आणि आपण जे आता विचारसागर ऐकत आहोत हे व्यावहारिक सत्तेतून ऐकत आहोत, हे की नाही? आणि ज्याचं आपण ज्ञान करून घेणार आहोत ते पारमार्थिक सत्तेतलं आहे.
ज्याचं ज्ञान करून घ्यायचंय ते है का नाही? का त्याला व्यावहारिक सत्यता आणायचं का? मग ज्याचं ज्ञान आपल्याला करून घ्यायचं आहे ते पारमार्थिक सत्यातलं ते जीवाचं आत्मस्वरूप आहे, म्हणजेच ब्रह्म. म्हणून पारमार्थिक सत्ता, व्यावहारिक सत्ता आणि प्रातिभाषिक सत्ता या 3 सत्ता आहेत. मग ज्याच्या आता पारमार्थिक सत्ता कशाला म्हणायचं? ब्रह्माची पारमार्थिक सत्ता आहे हे कळालंय, पण ते आता बोलण्यात कसं घ्यायचं, त्याला व्याख्या कशी करायची? ज्याचा तिन्ही कालामध्ये बाध होत नाही, कशानंच होत नाही. तिन्ही कालामध्ये 3 काल कोणते? भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्य काळ. या तिन्ही काळात ज्याची सत्ता टिकून राहते, त्याचा कशानंच बाध होत नाही, याला म्हणायचं पारमार्थिक सत्ता. आणि ही सत्ता आत्मस्वरूपाची आहे. असं फक्त ब्रह्मचैतन्य आहे. ब्रह्मचैतन्याहून बाकी सर्व मिथ्या पदार्थाची 2 प्रकारची सत्ता आहे. ब्रह्मचैतन्य वगळता बाकी जे मग सगळं आहे, त्या सगळ्यामध्ये 2 प्रकारच्या सत्ता आहेत. इथं 2 प्रकारच्या सत्ता म्हणायलेत आता तरी, प्रातिभाषिक आणि व्यावहारिक. ब्रह्मस्वरूपाची सत्ता सोडून बाकीच्या ह्या 2 सत्ता आहेत. मग जी व्यावहारिक सत्ता आहे की त्या सत्तेतले पदार्थ ब्रह्मज्ञाना वाचून निवृत्त होतच नाहीत. ब्रह्मज्ञानानंच निवृत्ती त्याची, नाहीतर त्याची निवृत्ती होत नाही. कशावरून? प्रत्येकाला अनुभव आहे. काल पाहिलेले पदार्थ आपण आजही पाहिलोत ना. आजोबाच्या मांडीवर आपण जे होतो का लहानपणी, आता जे आहेत का ते एकच आहे असं वाटायले ना. कारण पूर्वी पाहिलेला पदार्थ आजही आम्ही पाहत आहोत, म्हणजे त्या पदार्थाची निवृत्ती झाली नाही आणि ती आम्हाला आता प्रतीतीला यायला. मग त्या पदार्थाची निवृत्ती कशानं होतो? त्याचा बाध कशानं होतो? फक्त ब्रह्मज्ञानानं. मग ज्याचा ब्रह्मज्ञाना वाचून नाश होत नाही, बाध होत नाही, त्याला व्यावहारिक सत्ता म्हणायचं. मग ज्याचा ब्रह्मज्ञानाशिवाय दुसऱ्या कशानेही बाध होत नाही, कशानंच होत नाही दुसरा, फक्त ब्रह्मज्ञानानेच बाध होतो, त्याची व्यावहारिक सत्ता आहे. असे जे पदार्थ आहेत ते ईश्वर रचित आहेत. ते पदार्थ, त्या पदार्थाला कारण ईश्वर, ते ईश्वरानं उत्पन्न केलेले आहेत. मग जागृतीमध्ये आपणाला जेवढे म्हणून पदार्थ दिसतात तेवढे ईश निर्मित आहेत. ईश म्हणजे ईश्वर. त्यामध्ये आपला देह सुद्धा आला. हा देहही ईश निर्मितच आहे. आणि आपण ज्या पदार्थाशी व्यवहार करू ते पदार्थ ईश निर्मितच आहे. म्हणजे व्यावहारिक सत्तेत जितके म्हणून येतील तितके पदार्थ ईश निर्मित आहेत. त्याची व्यावहारिक सत्ता आहे. असे
ईश्वराने उत्पन्न केलेले देह इंद्रिय व्यावहारिक पदार्थ आहेत. ईश्वर सृष्ट व्यावहारिक सत्तावान, ह्या सृष्टीमधले ईश्वर सृष्ट पदार्थ व्यावहारिक सत्तावान पदार्थाचा ब्रह्मज्ञाना वाचून बाध होऊ शकत नाही. म्हणजेच ईश निर्मित पदार्थाचा बाध जर करायचा असेल तर ब्रह्मज्ञानाशिवाय पर्याय नाही. मग आपणाला जो हा प्रपंच दिसायला आहे, संसार जो प्रतीतीला यायला आहे, आपण जो प्रपंचामध्ये आलोत, संसारात आलोत असं जे वाटायले, मग ह्या संसाराचा बाध ब्रह्मज्ञाना वाचून होत नाही. आणि जर हा संसार प्रातिभाषिक सत्तेतला जर असलाच असता समजा, तर ब्रह्मज्ञान घ्यायची काही गरज नव्हती ना, है का नाही? कारण स्वप्नातून जाग झालं की जाग झाल्याच वाटते, स्वप्न खरं नव्हतं, है का नाही? दोरीचं ज्ञान झालं की सर्प खराच नाही, ते तवाच होते ज्ञान, त्याला ब्रह्मज्ञान लागत नाही. मग ब्रह्मज्ञान कशाला लागत आहे? व्यावहारिक सत्ता बाध करायची असेल तर ब्रह्मज्ञान लागत आहे. मग आपल्याला प्रातिभाषिक सत्ता दुःख द्यायली का पारमार्थिक सत्ता दुःख द्यायली? व्यावहारिक सत्ता. व्यावहारिक सत्ता दुःख द्यायली. दुःख घालविणारी सत्ता ही पारमार्थिक सत्ता आहे, दुःख घालविणारी, है का नाही? आणि दुःख देणारी ही व्यावहारिक सत्ता आहे. आणि भेव घालणारी प्रातिभाषिक सत्ता. नुसतं तिचं असणं रूप आहे, दिसणं रूप आहे. असणं दिसणं हे प्रातिभाषिक सत्तेचं रूप आहे. आणि सत्य म्हणून व्यावहारिक सत्तेतलं रूप आहे. सत्य रूपानं प्रतीतीला याली ती व्यावहारिक सत्ता यायली. पण प्रातिभाषिक सत्ता सत्रूपानं कुठे प्रतीतीला येते? प्रतीतीला येते, नाही येत असं नाही, पण सत्रूपानं येत नाही. तिचं ज्ञान होतंय. आणि पारमार्थिक सत्ता ही जर प्राप्त झाली तर मग ह्या दोन सत्ता राहतच नाही. ह्या दोन सत्ता राहतच नाही. मग ह्या दोन सत्तेचं काय होतंय? ह्या दोन्ही सत्ता पारमार्थिक सत्तेमध्ये लीन होतात, विलय पावतात, त्या ब्रह्मरूपच होतात. केव्हा? पारमार्थिक सत्ता प्राप्ती केली की व्यावहारिक सत्ता बी राहत नाही आणि प्रातिभाषिक सत्ताही राहत नाही. त्याच्या अगोदर एक टप्पा आहे, प्रातिभाषिक म्हणून राहते, प्रातिभाषिक सत्ता म्हणून राहते. कारण एकीच त्या दोन्ही सत्ता ब्रह्मरूप होत नाही. प्रातिभाषिक सत्ता आणि व्यावहारिक सत्ता ह्या ब्रह्मरूपच होतात आणि ब्रह्मरूपच येतात. पण साधकाला ते मिथ्या झाल्याशिवाय ब्रह्मरूप होत नाही. सर्प दिसल्याशिवाय सर्प दोरीरूप होत नाही. सर्प दिसल्याशिवाय, सर्प दिसून आपण नाही म्हणायलो का सर्प न दिसून आपण नाही म्हणायलो? सर्प दिसून नाही म्हणायलो. मग सर्प दिसून नाही म्हणणं
हे प्रत्यक्ष प्रमाणानं म्हणणं आहे का शब्द प्रमाणानं? प्रत्यक्ष प्रमाणानं, कारण प्रत्यक्षाला आला होता, है का नाही? तसं अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्मरूप आहे, हे प्रत्यक्ष प्रमाणानं आहे का शब्द प्रमाणानं? शब्द प्रमाणाने नाही. हा प्रत्यक्ष प्रमाणाचे अहम ब्रह्मास्मी. हा हा हे शब्द प्रमाणानं झालं का प्रत्यक्ष प्रमाण? ब्रह्म प्रत्यक्षाला येतं का? नाही, शब्द प्रमाणानं झालं. अहम ब्रह्मास्मी. हा ते एखाद्या वेळेस कसं गोच्या दिल्या पाहून शिकत माणूस, शब्द प्रमाण. अशी वेदांत शास्त्राची खासियत आहे. अशा गोच्या दिल्या पाहिजेत म्हणजे शिकत असत. म्हणून शब्द प्रमाणानं अहम ब्रह्मास्मी ज्ञान होत असतं. मग प्रत्यक्ष प्रमाणाला महत्व द्यावं का शब्द प्रमाणाला द्यावं? शब्द प्रमाण. मग प्रत्यक्षापेक्षा शब्द प्रमाण प्रबल आहे का नाही? म्हणून प्रत्यक्ष प्रमाणानं आपल्याला सर्पाची प्रतीती येते. म्हणून ते प्रबल प्रमाण नसल्यामुळं, ते प्रमाण प्रबळ नसल्यामुळं त्या प्रमाणाची हानी होते. निकृष्ट दर्जाचा असल्यामुळं हानी होते. आणि जर शब्द प्रमाणानं झालेला सर्पाचं ज्ञान, पाहणारा म्हणतो इथे सर्प आहे, आणि न पाहणारा काय म्हणतो? इथे सर्प नाही. ज्याला सर्प दिसेल तोच म्हणेल इथं सर्प आहे, आणि ज्यानं पाहिला नाही तो काय म्हणणार? तिथे सर्प नाही. मग नाही म्हणणारा सर्प नसून म्हणायलाय का असून म्हणायलाय? नाही म्हणणारा सर्प नसून नाहीच म्हणायचं. हा नसून म्हणायलाय ते, नसून नाही. आणि जो आहे म्हणायलाय तो पाहूनच म्हणायलाय, है का नाही? मग जो पाहून म्हणायलाय तोही सर्प असून म्हणायलाय का नसून म्हणायलाय? नसूनच म्हणायचं. बघा दोघांचं सारखंच आहे का नाही? एक नसून नाही म्हणायला, नसून नाही आहे म्हणायला. एकानं बघितलंच नाही, है का नाही? न बघून नाही म्हणायला म्हणजे न दिसून नाही म्हणायला, आणि एक दिसून आहे म्हणायला, आहे म्हणायला ते बी, कारण त्याला प्रत्यक्ष झालंय ना, त्याला प्रत्यक्ष झालंय. आणि ज्याला प्रत्यक्ष झालंय तो आहे म्हणायला, आणि ज्याला प्रत्यक्ष झालं नाही तो नाही म्हणायला, त्याला दिसलंच नाही. मग ज्याला प्रत्यक्ष झालं नाही ते नाही म्हणायलाय, आणि ज्याला प्रत्यक्ष झालंय ते आहे म्हणायलाय, तर त्याचं प्रत्यक्ष सत्य आहे का? मग त्या ठिकाणी सर्प आहे का? प्रत्यक्ष होऊन नाही. मग प्रमाण कसं आहे ते पहा. प्रत्यक्ष प्रमाण त्याच्यात प्रबलता सांगायची होती, आहे का प्रबलता त्याच्यामध्ये? शक्ती आहे का त्या प्रमाणात? मग जे दिसल त्याला सत्य म्हणता येते का? जे प्रतीतीला येईल त्याला सत्यता देताच येत नाही, कारण प्रत्यक्ष हे प्रबल प्रमाण नाही. मग त्याच्यापेक्षा शब्द प्रमाण प्रबल आहे. म्हणून दिसतं म्हणूनच काहीतरी जग फसतं, नसतं म्हणूनच जग. हा आता ते म्हणणारा सुद्धा ते जगातलाच आहे ना, तो का दुसरी काढलाय का? कारण प्रत्यक्ष जे आहे प्रमाण, हे प्रमाण वेदांत्यांनी घेतलं नाही. मग वेदांत्यांनी प्रमाण कोणतं घेतलंय? शब्द प्रमाण घेतलं. आणि शब्द प्रमाणानं
निश्चय करून देण्यासाठी अहम ब्रह्मस्मी या वृत्तीचा, मी ब्रह्मरूप आहे या ज्ञानाचा निश्चय करण्यासाठी शब्दाचाच उपयोग घेतला आहे. प्रत्यक्ष प्रमाण हे प्रमात्याचं आहे. प्रत्यक्ष प्रमाण हे कोणाचं आहे? प्रमात्याचं आहे. साक्षी भाष्य नाही ते. म्हणून प्रमाणापासून झालेलं ज्ञान, इंद्रियानं झालेलं ज्ञान हे सत्यच असतं अशातला प्रकार नाही. आणि प्रमाणा वाचून झालेलं ज्ञान खोटच असतं असंही नाही. मग असं प्रमाण आहे की ते प्रमाण कधीही कोणत्याही युक्तीनं बाधित ठरत नाही असं असणारं वेद प्रमाण अहम ब्रह्मास्मी तत्वमसी अयम आत्मा ब्रह्म हे जे महावाक्य आहेत वेदाचे, या वेदाच्या महावाक्याने इंद्रियाद्वारा ज्ञान होते. कारण कर्णाद्वाराच आपल्याला शब्द ऐकू येतो. पण ते ज्ञान साक्षी भाष्य आहे. आणि प्रमात्याचंही ज्ञान आहे. कारण वृत्ती ज्या वेळेस त्या ज्ञानाकार होते त्यावेळेस साक्षीच त्या ठिकाणी त्या वृत्तीनं ते ज्ञान करून घेतो. पण प्रमाता तो ज्ञान विसरतो. कर्णाद्वारा जरी आला असला शब्द ते प्रमात्यापासूनच येतो, पण ते ज्ञान साक्षीला होते. आणि ते ज्ञान साक्षीला झालेलं ते विसरत नाही. कारण साक्षीच्या ठिकाणी त्या ज्ञानाची, अहम ब्रह्मस्मी या ज्ञानाची अत्यंत जवळीकता आहे. आणि प्रमाता हा इंद्रियजन्य वृत्तीतून व्यवहार करत असल्यामुळं त्याचा त्या ठिकाणी निश्चय होत नाही. पण साक्षी अंतःकरणाचीच वृत्ती घेऊन त्या ज्ञानाचा निश्चय करतो. मागे गेलं तर काही प्रमाता काय करतो? कारण प्रमात्याला वृत्ती नाही, वृत्ती अंतःकरणात, आणि त्या ज्ञानाचा निश्चय करण्यासाठी त्याच वृत्तीचा उपयोग घेतो तो, अंतःकरणाच्या वृत्तीचा. म्हणजे अंतःकरणाची वृत्ती प्रमात्याचाही कारभार पाहती आणि साक्षीचाही पाहती. प्रत्येकाला अनुभव आहे, हे शिकायची सुद्धा गरज नाही. स्वप्नामध्ये प्रमाता झोपलेला असतो, पण साक्षी काय करतो? अंतःकरणाची वृत्ती घेऊन पदार्थ पाहतो का नाही? म्हणजे साक्षी अंतःकरणाची वृत्ती घेऊन पदार्थाचं प्रकाशन करतो, ज्ञानाचं प्रकाशन करतो. तसा साक्षी अहम ब्रह्मास्मी या ज्ञानाचा निश्चय साक्षीला होतो. पण हे जे ब्रह्मज्ञान आहे, ज्या वेळेस साक्षीला त्याच्या वृत्तीमध्ये येतात त्यावेळेस जगत मिथ्यात्व निश्चयाचा त्याच्या ठिकाणी तसा अहंभाव होतो. जगत मिथ्यात्व, मिथ्या आहे म्हणून. पण ज्या वेळेस ती वृत्तीही बाधित होते त्यावेळेस मिथ्या प्रपंच सुद्धा त्या ठिकाणी भासत नाही. रज्जू सर्पाकार भासिले जगडंबर हा मुमुक्षूचा निश्चय आहे. आणि विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ हा सिद्धांची नजर आहे. ही नजर कोणाची? सिद्धांची. म्हणजेच ही जी दोन प्रमाणं आहेत ही अवस्थेवर अवलंबून असतात. सिद्धाची अवस्था सिद्धावस्था
आणि मुमुक्षूची अवस्था ही साधक अवस्था. म्हणून मुमुक्षूला अगोदर मिथ्यात्व निश्चयच करायचा आहे आणि सिद्धाचा झालेला असतो आणि तोच मिथ्यात्व निश्चय झालेला ब्रह्मरूप होतो. दोरीवर दिसलेला सर्प हा मिथ्या दोरीच्या ज्ञानानं होतो. नाही सर्प मिथ्या होता, खरा नव्हता सर्प तिथं, असा निश्चय होतो ना. ज्यावेळेस दोरीचं ज्ञान झालं त्यावेळेस निश्चय काय झाला? ते सर्प नाही, ही दोरी आहे. ही सर्प नाही, निस्ती ही दोरी म्हणत नाही. इथं सर्प नाही, कारण दिसला होता ना, आणि दोरीचं ज्ञान झालं म्हणून आता नाही. आणि मग त्याचा निश्चय कसा आहे? एक निवर्ती आहे, निवर्ती रूप आहे, आणि एक प्राप्त रूप आहे. निश्चय कसा आहे त्याचा? एक निवर्ती रूप आहे, तिथं सर्पाची निवृत्ती आणि रज्जूची प्राप्ती आहे. म्हणजे दोन्ही अंगानं तो निश्चय त्याचा मुमुक्षूचा असतो. निवर्तीपूर्वक प्राप्ती आहे. रज्जूच्या नाशामध्ये, सर्पाच्या नाशामध्ये दोरीचं ज्ञान आहे मुमुक्षूला, आणि सिद्धाला तिथं सर्पाचं ज्ञानच नाही आणि दोरीचं ज्ञान नाही. मग दोरीचं ज्ञान ब्रह्मरूपच आहे आणि सर्पाचंही ज्ञान ब्रह्मरूपच आहे. कारण जे जे पदार्थ ज्ञानामध्ये प्रकाशित होतात, ज्या ज्या पदार्थाला ज्ञान प्रकाशित करतं, ज्या ज्या पदार्थाला ज्ञान प्रकाशित करतं, ते पदार्थ ज्ञानावरच अवलंबून असतात. कशावर? आणि ज्ञान नसेल तर पदार्थाचं प्रकाशन होतंय का? ज्ञानच नाही तर पदार्थाचं प्रकाशन करता येते का? बिनओळखीचा पाहुणा घरी आला आणि घरातले सगळेच एकूण एकाला माहित कोण आहे, कोण आहे, कोणाचे, तू हे कळीत का? कोणाच्याच ओळखीचा नाही. प्रकाशन व्हालंय का? मग ते पदार्थ जर प्रकाशनामध्ये ज्ञानाचे असतील तरच पदार्थ येत, नाहीतर पदार्थच नाही. म्हणून पदार्थाला ज्ञानात सत्ता आहे, अज्ञात सत्ता नाही. ज्ञानामध्ये सत्ता आहे. ज्ञान असेल तर पदार्थ, अज्ञान नसेल तर है का नाही? आता पाठीमागं आपल्या काय हे आपल्याला माहीतच नाही. जरी एखादा साप येऊन बसला माग तरी आपल्याला नाहीच ना, असला तरी पण नाहीच आहे. ज्ञानच नाही ना त्याच. तस ज्ञान कधी आहे? अज्ञान असेल तर. ज्ञान तरी कधी आहे? अज्ञान असेल तर. आणि अज्ञानच नसेल तर ज्ञान बी नाही, है का नाही? मग तसे हे व्यावहारिक पदार्थ कितीही प्रतीतीला आले तर त्याच्याबद्दल अज्ञानच नाही, त्या पदार्थाबद्दल अज्ञानच नाही, तर मग सिद्धाला त्याची प्रतीती कशी येईल? ब्रह्मरूपच येईल. जिथं ज्ञान बी नाही, अज्ञान बी नाही, मग तो पदार्थ कसा आहे? ब्रह्मरूप. जर ज्ञान अज्ञान त्या पदार्थावर असतील तर मग त्या ठिकाणी व्यावहारिक सत्ता, प्रातिभाषिक सत्ता ह्या टोचण्या मारतात तिथं. आणि जर ती त्या ठिकाणी नसलच, ज्ञान बी नाही आणि अज्ञान बी नाही, मग ती ब्रह्मरूप सत्ता आहे, है का नाही? जर झोपीमध्ये पोटावर सर्प येऊन बसला फडी काढून, तर त्या ठिकाणी आपल्याला त्याचं ज्ञान बी नाही आणि अज्ञान बी नाही, मग तो कसा आहे?
कारण ते तर स्वरूपानं कसा झालाय ते ब्रह्मरूपच आहे झोपीमध्ये, आहे का नाही? आणि मग ब्रह्म कसा आहे? व्यापक रूप आहे. मग तो सर्प कशात आहे? त्याच्यातच आहे की. हा, मग त्याच्यापासून वेगळा आहे का ते? मग सर्प कसा झाला? हा, त्या सत्तेमध्ये सगळं काय आहे? ब्रह्मरूपच आहे. पण व्यावहारिक सत्तेमध्ये तसं नाही. मुमुक्षुची साधकाची अवस्था ही व्यावहारिकच असते आणि व्यावहारिक सत्तेतूनच त्याला पारमार्थिक सत्तेचा बोध घ्यायचा असतो. आणि प्रातिभाषिक सत्ता ही मिथ्या आहे हा दृष्टांत करून, प्रातिभाषिक सत्ता ही मिथ्या आहे त्या सत्तेचा दृष्टांत करून व्यावहारिक सत्ता ही तशीच आहे असा निश्चय करायचा आहे. आणि ते निश्चय करणं झाला, तो निश्चय झाला की मग हळूहळू हळूहळू ती वृत्ती पारमार्थिक सत्तेमध्ये पदार्पण करते आणि मग पुन्हा निश्चय करायची सुद्धा गरज पडत नाही त्याला. सर्व खल्विदम ब्रह्म, सर्वच ब्रह्मरूप आहे अशी त्याची प्रतीती होती. एक गवळण रोज कृष्णाला जाऊन काजळ घालायची, रोजच कृष्णाला जाची आणि ती म्हणायची, हे बघ माया वाट्याला काजळ लावायचंय कृष्णाला, मी रोज येऊन लावीन. आणि ती रोजच यायची. असे तिचे कित्येक वर्ष गेले काजळ लावायला. पण तिची इतकी भक्ती झाली, इतकी भक्ती झाली, कृष्ण म्हणायचा आता मी मोठा झालो ना, अजून बी मला काजळ लावतीस, मी काय लहान आहे का आता? ती म्हणायची नाही, मी भक्ती आहे, मोह प्रेम आहे तू यावर, मला काजळ लावायचीच. बरं म्हणला, नुसतं काजळ लाव नको, माझ्याकडे पाहाय तरी ना, माझ्याकडे पाहत जाय ना. मग तिनं काही दिवस पुन्हा कृष्णाकडे टक लावून पाहायचं, काजळ लावायचं आणि टक लावून त्याच्या डोळ्यात डोळा घालून बघायचं, नजराला नजर देऊन. मग तिथं श्रीकृष्णानं कृपा केली म्हणा का तिची अवस्था तशी झाली म्हणा, ती जिकडं बघन तिकडं तिला ते कृष्णच लागला दिसायला, म्हणजे डोळ्यातच बसला ती. आणि मग ती पुन्हा गेलीच नाही कुठं, गेलीच नाही. आणि मग ते कृष्णाची आई म्हणली, कस काय आली नाही गडी आज काजळवाडी, काजळ घालणारी कशी नाही आली आज? मग तीच गेली तिच्याकडं, कशी आली नाही म्हणून. तिला संशय आला काय झालो का काय. त्यावेळेस ती म्हणली, काहून आली नाहीस ग आज? अहो ती म्हणली, काय सांगू, घनश्याम नयनी आला, मग आता काजळ घालू कुणाला? तो घनश्याम जे तुझा तो माझ्या डोळ्यातच आहे, आता मग मी माझ्या डोळ्याला घालू का? तशी ती वृत्ती एकदा स्वरूपाकार झाली, ब्रह्म जाणायला लागली की तिला सर्वत्र ब्रह्मच दिसतं. असे अनेक प्रमाण आहेत, हरी वाचुनी दुजे नाही. सांगायचं होतं की ह्या ज्या तीन सत्ता आहेत, या तीन सत्तेचं स्वरूप कळाल्याशिवाय त्याचं ज्ञान होत नाही. मग पारमार्थिक सत्ता कशी आहे, व्यावहारिक सत्ता कशी आहे, हे आपल्याला कळालं. व्यावहारिक सत्तेचा ब्रह्मज्ञाना वाचून बाध होत नाही, है का नाही? आणि पारमार्थिक सत्तेचा कशानच होत नाही. आणि प्रातिभाषिक सत्तेचा ब्रह्मज्ञाना वाचून होते. अशा हे तीन परीचे तीन सत्ता येतात. म्हणून ब्रह्मज्ञाना वाचून ज्याचा बाध होतो त्याला प्रातिभाषिक सत्ता म्हणायचं. आणि
अविद्या कार्य पदार्थ जेवढे म्हणून आहेत, स्थूल अविद्या आणि मूल अविद्या, अविद्येचे हे दोन प्रकार केलेत समजण्यासाठी. मग स्थूल अविद्या कशाला म्हणायचं आणि मूल अविद्या कशाला म्हणायचं? मूल अविद्येचे कार्य जागृत पदार्थ ज्यात जन्म मरण बंध मोक्षादी व्यवहार होतो अशा ईश्वर सृष्ट पदार्थाला व्यावहारिक सत्ता आहे. जन्म मरण हे सुद्धा व्यावहारिक सत्तेतच आहे, हे का नाही? प्रातिभाषिक सत्तेत कुठे जन्म मरण आहे? घडत आहे पण त्याचा बात केलाय ना. जरी स्वप्नात आपण मेलोत तरी जाग झाल्या झाल्या काय म्हणतो, नाही मेलोत असं काय होत. आत्मविश्वास आपल्यालाच येतंय, जमलं म्हणते, नाही मेलो. आणि मूल अविद्या जी आहे, ही मूल अविद्या गुणासहित असते. तिन्ही गुणासहित असते. त्याच्यामध्ये गुण असतात, रजतम सत्व. तिन्ही गुणाने युक्त जी आहे तिला मूल अविद्या म्हणायचं. आणि स्थूल अविद्या दोषासहित असते, कारण दोष घडल्याशिवाय कार्य घडत नाहीत. आणि त्या मूल अविद्याचे कार्य म्हणजे स्थूल अविद्या. गुण कशात आहेत? मूल अविद्यामध्ये, हे का नाही? मुळातल्या अविद्येमध्ये गुण. आणि तेच गुण कार्यान्वित झाले, परिणामाला पावले, ते स्थूल मायेमध्ये परिणाम पावतात, म्हणजे ते कार्याला येतात. स्थूल अविद्या म्हणजे कार्यरूपता. मग जिथं कार्य घडायलेत ते गुणानंच घडायलेत, पण कार्य संपन्न व्हायलेत तिथं. आणि जिथं गुण आहेत मात्र कार्य पंचमहाभूत आहेत, हे का नाही? त्या पंचमहाभूताचं पंचीकृत झाल्याशिवाय हा देह तयार होत नाही. आणि अपंचीकृत आहे तोपर्यंत कार्य घडत नाहीत, पण ते गुण पंचमहाभूत असतेत, हे का नाही? म्हणजे पंचमहाभूत जे आहेत त्यांच्यामध्ये कार्य झालं नाही तोपर्यंत ते मूल अविद्यामध्ये म्हणायचं. आणि पंचकृत झालं, हे का नाही, त्याला म्हणायचं स्थूल अविद्या. अशी दोन प्रकाराची अविद्या आहे. मूल अविद्येचे कार्य जागृत पदार्थ ज्यात जन्म मरण बंध मोक्षादी व्यवहार होतो अशा ईश्वर सृष्ट पदार्थाची व्यावहारिक सत्ता आहे. आता ही जी व्यावहारिक सत्ता आहे, व्यावहारिक सत्ता, या सत्तेतले पदार्थ ईश निर्मित आहेत. म्हणजेच मूल अविद्येचे काय आहेत? हे कार्य आहेत, हे का नाही? मग त्याच्यात जन्म मरण बंध म्हणजे नरक, है का नाही? मोक्ष सुद्धा कार्यामध्येच आलाय. मोक्ष कार्य वाटावा का? कार्यच आहे मोक्ष, पण कार्य वाटावा का? मोक्ष, आपण मोक्ष प्राप्त करायलोत ना, मोक्ष प्राप्तीसाठी आपली वाट चालेल. मग मोक्ष आपल्याला प्राप्त करून घेणं म्हणजे ते प्राप्तव्य झालं आपलं ते, आणि प्रापक आपण झालो, प्रापक, है का नाही?
आणि ह्या प्रापकाला काय प्राप्त होणार? मोक्ष, है का नाही? मग मोक्ष हा प्रापक नाही का? मग तो भ्रांतीनं मी मोक्षरूप नाही असं म्हणायला. पण जे प्राप्त करायचे त्याला तेच ते. मग त्याच्या ठिकाणी प्राप्य प्रापक भाव आहे. हा कशात आहे? ज्ञानात आहे का अज्ञानात आहे? प्राप्य प्रापक भाव हा कशात आहे? अज्ञानातच घडायला आहे. हा ज्ञानात कसा घडेल? कारण जे प्रापक आहे ते प्राप्य रूपच आहे, मोक्ष रूपच आहे. मोक्षाला जाणारा मोक्ष रूपच आहे आणि तो मोक्ष प्राप्त करून घ्यायलाय. आणि मग त्याची क्रिया कशी घडायली? हा, म्हणून इथं त्या ठिकाणी हे काय म्हणले तर मोक्ष सुद्धा अविद्या कार्यच आहे. मोक्ष सुद्धा अविद्या कार्य म्हणायले. तर मग आता कधी कधी वाचताना असं खटकून आपणाला इथं मोक्ष बी अविद्या कार्य सांगायले तर, आणि आपण तर मोक्ष प्राप्त करायला निघालो. दर्शक तरी काहीतरी विचार करायला पाहिजे ना. बंद सांगायले तर अविद्या कार्य म्हणून, मोक्ष बी अविद्या कार्य सांगायले तर. बंध मोक्षादी व्यवहार होतो अशा ईश्वर सृष्ट पदार्थाची व्यावहारिक सत्ता आहे. आणि ब्रह्मज्ञाना वाचून ज्याचा बाध होतो ते स्थूल अविद्या कार्य पदार्थ असतात. ब्रह्मज्ञाना वाचून ज्याचा बाध होतो त्याला स्थूल अविद्या कार्य म्हणायचं. आता स्थूल म्हणजे काय? दोषासहित. याचे ह्या अविद्येमध्ये काय आहे? दोष आहे. आता उदाहरण घ्या. स्थूल अविद्येचं कार्य रज्जूवर भासलेला सर्प, हे का नाही? मग तो सर्प कशामुळे प्रतीतीला आला? दोषामुळे, हे का नाही? मंद अंधकार हा दोष आहे तिथं, हे का नाही? मग त्या दोषानं त्या ठिकाणी प्रतीती यायली, म्हणून ते दोषासहित आहेत. आणि ते दोषासहित असणारे कार्यरूप असणारे पदार्थ, त्या पदार्थाची निवृत्ती करायला, बाध करायला ब्रह्मज्ञानाची आवश्यकता नाही, है का नाही? ते ज्याच्यावर भासायले, ते ज्याच्यावर प्रतीतीला आले, त्याचं ज्ञान झालं की जे दिसायले ते जाते. दोरीच्या अज्ञानानं त्याची प्रतीती आहे. मग दोरीचं ज्ञान झाले की ते राहत नाही, हे का नाही? मग फक्त दोरीचं व्यावहारिक सत्ता जरी ज्ञान झालं तरी पण ते प्रातिभाषिक सत्ता राहत नाही, है का नाही? तसं प्रातिभाषिक सत्ता ब्रह्मज्ञाना वाचून ज्याचा बाध होतो ते स्थूल अविद्या कार्य सत्ता म्हणजे होणे किंवा असणे. त्याची सत्ता कशी? प्रातिभाषिक सत्ता होणे, ते होतंय तसं होतंय किंवा तसं असणं दिसतंय, तेवढीच सत्ता आहे त्याला. होणे किंवा असणे एवढीच सत्ता आहे. हा प्रातिभाषिक शब्दाचा अर्थ आहे. भ्रमामध्ये सर्प रूपे यांची प्रतीती मात्र होत असते. भ्रमामध्ये काय होतंय? शिंपल्यावर रूप दिसतं, दोरीवर सर्प दिसतो आणि याची फक्त प्रतीती होते. फक्त प्रतीती, दिसण्यापुरती सत्ता याला म्हणायचं प्रतीती. दिसूस तरच आहे ते. म्हणून ते प्रातिभाषिक आहेत. या तीन सत्ता लक्षात आल्या म्हणजे असे ध्यानात येईल की संसार दुःख आणि वेद गुरु, आता या तीन सत्ता लक्षात आल्या ना, मग संसार दुःख आणि वेद आणि गुरु. संसार दुःख कोण्या सत्तेतले? तर
आणि वेदगुरु व्यवहार. व्यावहारिक सत्य आहे का? एका सत्तात आले का नाही ते आता? हो. एका सत्तेत आणि आले. यांची एकच व्यावहारिक सत्ता आहे. म्हणून मिथ्या वेदगुरूपासून मिथ्या संसार दुःखाचा नाश व्हायला काही हरकत नाही. त्याची शंका काय होती? मिथ्या वेदगुरूपासून संसार निवृत्ती कशी होईल? मग काय झालं न व्हायला? कारण साधक बाधक व्यवहार हा समान सत्तेत होता असतो, विषम सत्तेमध्ये होत नाही. आणि तो दृष्टांत विषम सत्तेतला द्यालतास, म्हणून तो दृष्टांत विषम म्हणून मी सांगितला अगोदरच. मग दृष्टांत देता वेळेस विचार करून देत जावा, असं गुरुजी म्हणाले. आता तुझ्या मृगजलाच्या दृष्टांतात पिपासा म्हणजे तहान हा ईश्वर सृष्ट प्राणाचा धर्म असून तहाने व्यावहारिक सत्तेतला ईश्वराचा धर्म आहे, म्हणजे ईश्वर सत्तेतला आहे, ईश्वर सृष्टीमधला आहे, हे का नाही? प्रमाणाचा धर्म आहे प्राणाचा. त्याचा ब्रह्मज्ञाना वाचून बाध होत नाही. तहान जर भागवायची असेल, म्हणजे तहानेचं जर बाध करायचा असेल, तहान लागली आणि ती तहान आपणाला त्या तहान लागलेलं याचा बाध करायचा आहे, तर ते ब्रह्मज्ञाना वाचून ब्रह्मज्ञानानं त्याचा बाध होतय. ब्रह्मज्ञाना वाचून त्याचा बाध होत नाही, म्हणजे ब्रह्मज्ञानानं होतय. म्हणजे कसं वाक्य कसं आहे, त्याच्या वाचून होत नाही म्हणजे त्यानंच होतय. म्हणून प्राणधर्म ही तृष्या व्यावहारिक सत्तावान आहे. तृष्या ही कशी आहे? व्यावहारिक सत्तावान आहे. आणि मृगजलाचा ब्रह्मज्ञाना वाचूनही बाध होतो. मृगजलाचा ब्रह्मज्ञाना वाचून होतो का नाही बाध? है का नाही? आणि तहानेचा व्यावहारिक सत्तेचा बाध ब्रह्मज्ञाना वाचून होत नाही. एकाचा ब्रह्मज्ञाना वाचून होतो. वाक्य एकच आहे. जी प्रातिभाषिक सत्ता आहे, प्रातिभाषिक सत्तेतल्या पदार्थाचा म्हणजे मृगजाळाचा ब्रह्मज्ञाना वाचून बाध होत आहे. आणि व्यावहारिक सत्तेतली जी तहान आहे लागलेली, ती ब्रह्मज्ञाना वाचून जात नाही. म्हणून मृगजल प्रातिभाषिक सत्तावान आहे आणि समान सत्तेतील पदार्थच ही व्याख्या आहे. समान सत्तेतील पदार्थच एकमेकास साधक किंवा बाधक होतात, हा सिद्धांत आहे, व्याख्या आहे. विषम सत्तेमध्ये साधक बाधक व्यवहार घडत नाही. याला उदाहरण द्यायचं का? जर समजा आपण स्वप्नामध्ये एखाद्याला 1000 रुपये उसने दिले, शेजाऱ्याला स्वप्नात मात्र 1000 रुपये त्याला उसने दिले, आणि ते म्हणलं घंटा भरशाने देतो, मला फक्त आता ते येऊस तर मालक येऊस तर दे म्हणली. तिला 19 म्हणले असते, मालक येऊस तर 1000 रुपये दे, ते आले की मी तुला तू देते. पण कधी घडला व्यवहार? हे स्वप्नात घडला. आणि मग लगेच तिला मग ते झालं की घंटा वर्षानं चेव आला आणि तिचे मालक दिसले तिला घरी आलेले. जागा झाल्यावर तिला मालक आलेले दिसले ना, मग हिनं जावं का तिथं पैसे मागायला? तो आताच म्हणलीस ना घंटा वर्षाने देते, मालक आले की मालक तू ये. तिथं हसं होईन का नाही? मग त्या ठिकाणी महागायला जमत आहे का? आणि जर गेलीस तर ती देईन का? व्यवहार घडायला का तिथं? मग घडला नाही का व्यवहार? स्वप्नात व्यवहार घडलाय, पण तो जागृतीत
जमत नाही. म्हणून जागृतीतली बिमारी स्वप्नातल्या डॉक्टरनं जात नाही आणि स्वप्नात झालेली बिमारी जागृतीतल्या डॉक्टरांना जात नाही. काय ते दृष्टांत तुम्हाला चांगला कळाला असेल ना. हो, ते राजा. स्वप्नामध्ये कोलं चावलं, हो. उपचार तिथलच्याच त्या निस्वार्थी वैद्यानं त्याचे बरा केला, हो. हे का नाही. त्याचे त्या ठिकाणी वैद्यराज व्यावहारिक क्षेत्रातले असून एक बी काम आलं नाही. नवे नवे त्या कोल्यानं पाय धरला होता तर त्याला हाना हाना म्हणू लागला ते स्वप्नात. पण तिथं जवळच होते शिपाई, एकानं बी हाणलं नाही त्याला. शेवटी त्यानंच त्याच्या हातात काठी होती, त्या काठीनं त्याला हाणलं. मग त्या कोण्या काठीनं हाणलंय? तिथलच्याच सत्तेतल्या. जागृतीतली काठी जमली नाही तिथं. तसं साधक बाधक व्यवहार जो होतो समान सत्तेमध्ये होतो, विषम सत्तेमध्ये साधक बाधक व्यवहार होत नाही असा नियम आहे. असा काय नियम आहे. भिन्न सत्तेतील पदार्थ एकमेकास साधक बाधक होत नाही. भिन्न सत्तेतील पदार्थ साधक बाधक होत नाहीत असा नियम आहे. तृष्णा म्हणजे तहान हा प्राणाचा धर्म असून, तहान हे प्राणाचा धर्म आहे. व्यावहारिक सत्ता आहे. कोण्या सत्तेतला आहे? व्यावहारिक सत्तेतला आहे. व मृगजलाची प्रातिभाषिक सत्ता आहे. कारण मृगजलाचा ब्रह्मज्ञाना वाचून बाद संभवतो, होतो ना. मग यावरून हे सिद्ध होते की, आता काय होईल सिद्ध मग याच्यावरून? आता तृष्णा आणि मृगजल यांच्यात सत्तेचा भेद आहे. यांच्यात सत्ता भिन्न आहे का नाही? मृगजळ प्रातिभाषिक सत्तेतलं आणि तहान व्यावहारिक सत्तेतली. मग मृगजलाने तृष्णेची निवृत्ती होत नाही. तृष्णेची निवृत्ती मृगजलाने होत नाही. म्हणून मृगजलाचा दृष्टांत मी तुला विषम आहे असं म्हणलं होतं. म्हणून तुझा दृष्टांत तो बसला नाही. आणि असं जर समजा कीर्तनात एखाद्यानं दृष्टांत विषम दिले तर तुझा दृष्टांत कसा विषम आहे हे सांगण्यातच कीर्तन संपन्न, अभंगावर सुद्धा येता येणार नाही. कारण दृष्टांत प्रमाण उचलणारा हा प्रमाणित नसतो, तो प्रमाणात आलेला नसतो. प्रमाण म्हणजे काय आहे? ज्ञान आहे. प्रमाण म्हणजे काय आहे का नाही? आणि प्रमाता आणि प्रमेय आहे का नाही? प्रमेय म्हणजे विषय आहे का नाही? प्रमाण ज्ञान आणि तो प्रमाता जीव. मग प्रमाण जर दिलं एखाद्यानं कीर्तनात तर ते प्रमाण देणारा हा ज्ञान प्राप्त करून देईल का अज्ञानातच देईल? त्याला प्रमाण देण्याची इच्छा झाली तर तो ज्ञानात प्रमाण देणार का अज्ञानात देणार? त्याला ज्ञान झालं का? हे का नाही? प्रमाण हा अंदाजानं देत असतो. कीर्तनातले जेवढे म्हणून प्रमाण देतात का, हे अंदाजानं प्रमाण देतात. पण त्यांना त्या शब्दाचा यथार्थ अर्थ कळायलाच असतो असं नाही. आणि त्यानं जरी प्रमाण दिलं आणि यानं जरी स्वीकारलं वक्त्यानं, मग दोघही एका सत्तेतलेच आहेत म्हणायचं. दोघही एका सत्ते. म्हणून त्या ठिकाणी काय व्हायलंय? व्यवहार होतो.
आणि जर समजा व्यवहार नाही झाला तर म्हणायचं हे विषम सत्य मधले येते. म्हणून जे वेदांत सरणीतले महात्मे आहेत त्यांना जर कोणी प्रमाण दिलं तर ते परीक्षा घेण्यासाठी म्हणते, जर होटकलं प्रमाण तर म्हणते मला काय कळा नाही गडे प्रमाण, याचा अर्थ तरी सांग मला. तेच म्हणतात, महाराजच म्हणतात मला काय याचा मेळ लागा नाही, सांग बरं काय होतंय अर्थ. ते हुटकलेला असलं तर काय याचा अर्थ सांगता येतो कशाचा त्याला. फक्त कुंकून आपली 4 लोकांमध्ये समाजामध्ये वावा व्हावी म्हणून तो त्या ठिकाणी प्रमाण देतो. अहो एकांते दुसरं प्रमाण सारखे प्रमाणात द्यायचं म्हणल्यावर सारखे प्रमाणात देतात, काही बोलून देत नाहीत महाराजाला. हा मग काय अर्थ घ्यायचा याचा. म्हणजे त्याचं प्रमाण ऐकायला लोक येतात का? हे का नाही, ऐकायला येतात कीर्तन आणि ऐकत येत काय प्रमाण. असा हा साधक बाधक जो व्यवहार होतो का हा समान सत्तेत होत असतो, विषम सत्तेमध्ये होत नाही. म्हणून याला पुष्कळ उदाहरणं देता येतात. आता काही व्हालं हे आचार किंवा नीती भ्रष्ट झाली हा अपवाद आहे. पण जसं जाती जातीमध्येच लग्न होतात, विषम जातीमध्ये लग्न होतात का? हे आता भ्रष्ट झालंय म्हणून आता कलियुग आहे हे. पण नियम कसा आहे आणखी पाहणारे पाहितलेत की. हा अहो स्वैर्यामध्ये असला तरच लग्न करतात, विषम जाती संघ करीत नाहीत. बैला संघच बैल हाणतेत. कुठेतरी अपवाद म्हणून पहिलं होतं, अपवाद धरीत नसते तर हाले हानीत होते बैला संघ अपवाद म्हणून कुठं तरी दिसायचं. जसं कावळा कोणी पाळीत नाही तसं हे समसत्तेमध्ये व्यवहार होत असतो, हा नियम आहे. विषम सत्तेमध्ये व्यवहार होतच नाही. आपल्याला रोजचं माहित आहे, रोजचं स्वप्न पडत आहे आणि स्वप्नामध्ये फुल किती बी जेवा तुम्ही, आणि भूक लागली म्हणून जरसा लोळायला स्वयंपाक होऊस तर बायको म्हणली आत्ता स्वयंपाक करते, थोडस फक्त लोळा 5 मिनिटं तुम्ही, मी आत्ता स्वयंपाक करते. मग तो लोळू लागला तर डुकली लागली, आणि डुकली लागली तर स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नामध्ये फुल जेवला. कुठं? बेरबार मध्ये फुल जेवला आणि जेवला की जेवा आला, बायकोनं उठविलं, झाला स्वयंपाक. त्यानं म्हणावं का आताच फुल मी जेवलो आणि आता कशाला वाढतीस. पुन्हाही जेवला तो, म्हणजे स्वप्नात बी जेवला आणि जागृतीत बी जेवला. मग ते स्वप्नात जेवलेलं कुठे गेलं? विषम सत्तेत होत ते. असं विषम सत्तेमध्ये व्यवहार घडत नाही म्हणून सांगायचे त्यांना. म्हणून त्याला म्हणजे तुझा दृष्टांत हा विषम आहे. त्यावेळेस मग आता तो माफी मागतो का काय करतो ते उद्या पाहू. कुंडली गवरदे हरी विठ्ठल.